2 मिनिटं नाम घ्यायचं. श्रीराम जय राम जय जय राम. सब संतन की जय जय. रघुवीर. कथाभाग. भक्तीपाशी देव घालीतसे उडी, दूत असे घोडी अर्जुनाची. तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी, वेगे घाली उडी नारायण. भक्तासाठी धावून आलेला परमात्मा. कथाभाग. भारताच्या पूर्वेला एक नगरी, या नगरीचं स्मरण जरी केलं तरी मनुष्याला मोक्ष मिळतो. नगरीचं नाव पयोब्दी निकटी असे, पुरीत यात पुनवेकडे. जिचे स्मरण केलिया दुरित वास नाही झडे. पुरी म्हणजे जगन्नाथपुरी. आणि पयोब्दी निकटी असे, पुरीत यात पुनवेकडे म्हणजे भारताच्या पूर्वेला. आणि आज भारताच्या पूर्वेला फार महत्व आहे. भारताच्या पूर्वेला खूप महत्व. काय डोंगर, काय पाणी. ओके. तिथं पाणी दिसलं, इथं दिसलं नाही, पडावं लागलं. मग इथं पाणी बघितलं असतं, लोकांनी याच्यातलं पाणी बघितलं. जय जय रघुवीर. भारताच्या पूर्वेला जगन्नाथपुरी. आणि या जगन्नाथपुरीमध्ये भगवंतांचा एक भक्त होऊन गेला. नाव लाखा कोलाटी. कोलाटी म्हणजे आपल्या भागामध्ये ज्याला डोंबारी म्हणतात, तिकडे कोलाटी म्हणतात. बर. हा लाखा कोलाटी कवी वर्णन करतात. लाखा नामे भक्त जाहला, लाखा नामे भक्त जाहला, पुरी माझी जाणा डोंबारी भक्तास्तव झाला. डोंबारी भक्तास्तव झाला. डोंबारी यादव राणा. हो राम 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 राम. त्यासी होती एक कन्यका, त्यासी होती एक कन्यका, नाम चंद्रिका. सुंदरा रती समशोभे, सुंदरा रती समशोभे. नीतीचा खेळ पहा येथे. हो राम 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 राम. नीतीचा खेळ पहा येथे. हो जी 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 जी. लाखा नामे भक्त जाहला. लाखा कोलाटी नावाचा भक्त होऊन गेला.
जगन्नाथपुरीमध्ये त्याच्यासाठी डोंबारी झाला परमात्मा. कसा झाला ऐका. हा लाखा कोलाटी डोंबाऱ्याचा खेळ करायचा, ढोलकी वाजवायचा, त्याची पत्नी दोरीवर नाचायची, लोक खेळ बघायचे, तामणामध्ये पैसे टाकायचे, यावर याचा प्रपंच चालायचा. या लाखा कोलाट्याचं एक वैशिष्ट्य होतं, हा खेळ म्हणजे जगन्नाथाची भक्ती आहे असं तो समजून खेळ करायचा. जगन्नाथाच्या प्रांगणाशिवाय अन्यत्र कुठेही तो खेळ करायचा नाही. आणि काही दिवस खेळ चालला, पत्नी वारली, खेळ थांबला. काही दिवसांनी पुन्हा खेळ सुरू झाला. भरपूर गर्दी जमू लागली पूर्वीपेक्षा. इतकी गर्दी का गर्दी जमू लागली? त्यासी होती एक कन्यका नाम चंद्रिका. चंद्रा नाव आणि दिसायला सुंदरा रती समशोभे. रती सम सुंदर. एक होती कन्या चंद्रा नामे त्यासी. लावण्य रतीसी दूर लोटी. रतीलाही लाज वाटावी, हिच्या सौंदर्यापुढे एवढी सुंदर. आणि गर्दी जमायची तो खेळ बघायला नाही, या चंद्रेचं सौंदर्य बघायला. एवढी सुंदर मुलगी लाखा कोलाट्याच्या लक्षात यायचं, अरे हे देवा, हे जगन्नाथा, एवढी सुंदर मुलगी माझ्या गरीबाच्या घरी का दिलीस? एखाद्या श्रीमंताकडे दिली असतीस. माझ्या गरीबाच्या घरी का दिलीस रे? सौंदर्य रत्न हे साचे, सौंदर्य रत्न हे साचे, उपयोगी नागरिबाचे माधवा, उपयोगी नागरिबाचे माधवा. शोभतो भव्य हरम्यात एक नृपनाथ, पहाया तिजसी तुझी किंमत होईल साची माधवा, माधवा, माधवा. अरे देवा, या गरीबाच्या घरी कशाला ही मुलगी दिलीस? एखाद्या श्रीमंताच्या घरात शोभून दिसली असती असं भगवंताला सांगावं. आता ती चंद्रा, तिचं रूप सुंदर, गर्दी भरपूर जमायची. लोकांनी त्याला सांगितलं समुद्राच्या काठावर खेळ कर, इथं मंदिरासमोर काय करतोस? भरपूर गर्दी जमेल, भरपूर पैसा मिळेल. लाखा कोलाट्यांनी सांगितलं जमणार नाही, ही माझी जगन्नाथाची सेवा आहे, हा खेळ नाही, हा परमार्थ आहे, देवासमोरचा हा खेळ आहे. लाखा कोलाट्याचा हा खेळ चालू आहे. एक दिवस त्या देशाचा राजपुत्र फिरायला म्हणून बाहेर पडला. आणि फिरायला बाहेर पडला, गर्दी बघितली, विचारलं ही कसली गर्दी? एकाने सांगितलं कोलाट्याचा खेळ चाललाय. तो म्हणाला कोलाट्याच्या खेळाला एवढी गर्दी? कोलाट्याच्या खेळाला एवढी गर्दी? अहो म्हणले ती गर्दी कोलाट्याच्या खेळाला नाही, तो लाखा कोलाटे आहे ना, त्याची मुलगी चंद्रा दिसायला सुंदर आहे, तिचं रूप बघायला गर्दी आहे. राजपुत्र म्हणाला कोलाट्याची मुलगी आणि सुंदर? म्हणले आम्ही एवढं राजघराण्यातले राजपुत्र, एवढं आम्ही फिरतो, लोक येत नाहीत बघायला, फेअर अँड लवली लावून पण, आणि कोलाट्याच्या मुलीचं सौंदर्य बघायला एवढी गर्दी? भारत जोडो कुणी येईना, आणि या कोलाट्याच्या खेळाला एवढी गर्दी? बघूया तर म्हणले. सुंदर सुंदर म्हणजे काय? आणि बघितलं हो, दोरीवर नाचणारी ती चंद्रा बघितली, आणि काय म्हणले कोलाट्याची मुलगी सुंदर सुंदर असणार म्हणले. असं म्हणत असलेला हा राजपुत्र त्या मुलीला बघितलं आणि ठरवलं लग्न करीन तर हिच्याशी, विवाह करीन तर हिच्याशीच. राजपुत्राने ठरवलं. आणि कधीतरी 5 वर्षात येणारा राजपुत्र आता रोज येऊ लागला हो. म्हणजे कधी न येणारे रोज रोज दिसू लागले की ओळखायचं, पाणी मुरतंय. राजपुत्र रोज येऊ लागला.
संधीची वाट बघतोय. लाखा कोल्हाट्यांनी ओळखलं, अरे मातृछत्र नाही, त्यात तारुण्य आणि त्यात घरचं दारिद्र्य, अशा तिन्ही गोष्टी एकत्र आलेल्या. घरचं दारिद्र्य, मातृछत्र नाही, समजावून सांगायला कोणी स्त्री मनुष्य घरात नाही, त्यात तारुण्य मुलीचं. आणि आता लाखा कोल्हाट्यांनी मुलीला सांगितलं, बाळ खेळात लक्ष दे, हा जगन्नाथ आपला यजमान आहे. हा जगन्नाथ आपला यजमान आहे, आपल्या सगळ्या कामना पुरवणारा आहे. इकडं तिकडं तर अन्यत्र लक्ष देऊ नकोस. तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण शेवटी वयच, आणि त्या वयाचा परिणाम जो व्हायचा, दारिद्र्य, त्यात तारुण्य, आणि त्यात समजावून सांगणारं कोणी नाही. आणि अशामुळं एक दिवस ही चंद्रा खेळ संपल्यावर समुद्राच्या काठावर बसलेली होती, एका दगडावर बसली आहे. एक कन्या 80 परी गायन करीत बैसली समुद्र तीरी, तव तो राजकुमार ठाकिला तिये जवळी. राजपुत्र आला आणि राजपुत्रांनी तिला मागणी घातली. वेळ घालवला नाही, 11:30 झालेले, वेळच घालवला नाही, मागणी घातली. हो, अचानक राजपुत्रांनी मागणी घातलेली ऐकली. चंद्रा पहिल्यांदा घाबरली, स्वतःला सावरलं आणि म्हणाली, महाराज तुमचं आमचं जमणार नाही. अहो लग्न करायचं म्हणजे काय साधा आहे का? 36 पैकी 18 तरी गुण जमले पाहिजेत. मॅच मेकिंग 18 तरी गुण. अहो आपलं काहीच जमत नाही. तुम्ही श्रीमंत, आम्ही गरीब. तुम्ही महालात राहणारे, आम्ही झोपडीत राहणारे. तुम्ही राजघराण्यातले, आम्ही कोलाटी. मॅच मेकिंग काहीच नाही, गुण मिलन कुठंच जमत नाही. महाराज जमणार नाही, नकार दिला. संगत केवी घडे तुझी माझी, संगत केवी घडे तुझी माझी, संगत केवी घडे. माझी संगत केवी घडे. आपलं जमणार नाही. लाला सन्निध लालडी शोभे, लाला संगत केवी घडे तुझी माझी, संगत जमणार नाही, नकार दिला. सिंह गजाची युती न शोभे. सिंह हत्ती युती होत नाही. युती म्हणजे एकाच विचारांचे एकत्र आलेले. युती दोघांपेक्षा जास्त आले, महायुती. आणि विचार वेगळे पण एकत्र येतात, आघाडी, महाआघाडी. संगत केवी घडे तुझी माझी, संगत केवी घडे, केवी घडे, केवी घडे, केवी घडे. नकार दिला. राजपुत्र नाराज झाला. राजपुत्रांनी समजावून सांगितलं, अगं असं काय नसतं, प्रेमात सगळं चालतं. प्रेमात वय म्हणले, रूप, प्रेमात श्रीमंत गरीब काही नाही. शंतनू पासून ते जगन्नाथ पंडितापर्यंत अनेक उदाहरणं दिली. शंकर पार्वतीचं उदाहरण दिलं.
ती राजकुमारी होती. हे म्हणले हे कैलासावर राहणारे. पण लग्न झालं का नाही? प्रेमात म्हणले काही म्हणले युद्धात आणि प्रेमात नियम नाहीत म्हणले. चालतं म्हणले. चंद्रेनं ते सगळं ऐकलं पण नकार दिला. राजपुत्र तिला समजावून सांगतोय. बघा लव्ह मॅरेज ओळखायचं कसं? म्हणजे दोघांच्यात काहीतरी फरक असला का नाही ओळखायचं. म्हणजे पत्नी उंच नवरा गिड्डा. जय जय. आणि दोघांचं मॅच मेकिंग चांगलं असेल ओळखायचं अरेंज मॅरेज. आता राजपुत्रांनी एवढं समजावून सांगितलं पण चंद्रेच्या मनावर परिणाम झाला नाही. चंद्रा आली पण राजपुत्रांनी काही मनाचं ठरवलेलं रोज यायचा. मगाशीच आपल्याला सांगितलं की आधी तारुण्य, त्यात दारिद्र्य आणि त्यात समजावून सांगायला कुणी नाही. रोज राजपुत्र यायचा, रोज तिला बोलायचा. आणि शेवटी त्या राजपुत्राने सांगितलं हे चंद्रे आता म्हणले होय नाही काय करू नकोस. आज मी रथ घेऊन येईन. रथात बसायचो रात्री आणि माझ्या महालात यायचो. कीर्तन संपलं की. म्हणजे चंद्रेला सांगितलं. आणि वडील झोपले की मी रथ घेऊन येईन. चंद्रेने बरं म्हणलं. रात्रीचं भोजन झालं. लाखा कोलाट्याने घोंगडी अंतरली. झोपला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवान नमस्ते गोपाल कृष्ण. लाखा कोलाटी निजला. रथ आला. रथात चंद्रा बसली. राजवाड्यात गेली. 11:30 वाजत आले हो. आणि राजकन्या राजवाड्यात. चंद्रा गेली. सकाळ झाली. लाखा कोलाटी उठला. प्रातस्मरामी केली. कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम. भगवंताचं स्मरण केलं आणि लाखा कोलाट्याच्या लक्षात आलं चंद्रा दिसत नाहीये. थोड्या वेळा गेला. पहिला वाटलं येईल कुठंतरी गेली असेल पण थोड्या वेळाने लक्षात आलं चंद्रा गेली ती परत यायला नाही. गेली ती परत यायला नाही. ओळखलं आणि लाखा कोलाटी म्हणाला आजपासनं खेळ थांबला. चंद्रा नाही. खेळ थांबला. आता जगन्नाथाची सेवा नाही तर मला अन्न खायचाही अधिकार नाही, प्रसाद घ्यायचाही अधिकार नाही. लाखा कोलाट्याने अन्नाचा त्याग केला. भगवंतानी त्या चंद्रेच्या स्वप्नात दृष्टांत दिला तुझा पिता उपाशी आहे. तिनं नोकराकडनं सेवकाकडनं अन्न पाठवलं पण लाखा कोलाट्याने अन्नाचा स्वीकार केला नाही. का? सेवा नाही तर प्रसाद कुठला घेणार? सेवा घडत नाही. कोलाट्याचा खेळ माझ्या हातून देवापुढे घडत नाही. प्रसाद घ्यायचा मला अधिकार नाही. अन्नाचा त्याग केलाय. मग भगवंतानी विचार केला की चंद्रेचा अन्न घेत नाहीत ना. गुजरातच्या राजाला स्वप्न दृष्टांत दिला. त्याला सांगितलं तुला दिल्लीत जायचं आहे ना. मग जगन्नाथपुरीमध्ये सीटा वाढल्या पाहिजेत. ओरिसामध्ये. मग तिथं अन्नछत्र उभं कर. तेव्हाही गुजरातचाच राजा सापडावा. आणि त्या गुजरातच्या राजाने अन्नछत्र उभं केलं जगन्नाथपुरीमध्ये. मग भगवंताने सांगितलं रे राजा तू अन्नछत्र उभं केलंस खरं पण माझा भक्त उपाशी आहे लाखा. तो लाखा जेवल्याशिवाय माझी कृपा तुझ्यावर नाही. त्या लाखाला भोजन घाल. राजा स्वतः लाखा कोलाट्याकडे आला अन्न घेऊन. पण लाखा कोलाटी म्हणाला मी काही अंध आहे का, पंगू आहे का, धडधाकट आहे पण माझ्यातनं सेवा घडत नाही आणि म्हणून मला प्रसाद घ्यायचा अधिकार नाही. अशी भक्ती या लाखा कोलाट्याची. शेवटी भगवंतानी एवढे सगळे उपाय केले पण लाखा कोलाटी अन्न खात नाही. म्हणल्यानंतर आता भगवंतानी ठरवलं आता आपण स्वतःच एंट्री केली पाहिजे. मध्ये मध्ये मराठी. आता आपणच गेलो पाहिजे. आणि भगवंत मेकअप रूम मध्ये गेले. गुडघ्या एवढं धोतर, खांद्यावर घोंगडी घेतली.
चिंधोटी बांधुनी जग जेठी पातला. गुडघ्या एवढं धोतर, घोंगडी खांद्यावर. रुक्मिणी मातेनं बघितलं, कुठं चाललात, कुठं चाललात? म्हणाले भारताच्या पूर्वेला. पयोब्दी निकटी असे पुरीत यात पुनवेकडे. जिचे स्मरण केलिया दुरित वास नाही झडे. बला नुज उभा तिथे करीत साय भक्ताग्रणी. सुभक्त हरीचा सखा म्हणती लोक लाखाजनी. माझा भक्त आहे लाखा कोलाटी, त्याच्याकडे चाललोय. रुक्मिणी माता म्हणाली, एकटेच चाललात जगन्नाथपुरीला? मग मी येऊ का? भगवान म्हणाले, तुम्ही आलात तर आणखीन बरं आहे, कारण खरी गरज तुमचीच आहे. चला की. रुक्मिणी माता म्हणाली, तुम्ही आता हे रूप घेतलं, मी कुठलं रूप घेऊ? भगवान म्हणाले, रूप घ्यायचंच आहे कुठलं तरी. मग दुसरं तिसरं कशाला? त्या लाखा कोलाट्याची मुलगी चंद्रा, तिचंच रूप घ्या की. चंद्रेचंच रूप घ्या. रुक्मिणी मातेने त्या चंद्रेचं रूप घेतलं हो, हुबेहूब. आणि म्हटलं, कशी दिसते? भगवान म्हणाले, दिसताय छान चंद्रेसारख्या, पण ते कानात नाकात त्याची आवश्यकता नाही, चंद्रा वाटली पाहिजे. आणि म्हणून बाळ्या बुगड्या पार काढिल्या कर दोन्ही हातात. हातातल्या बांगड्या, कानातलं सगळं जे सोन्याचं होतं की नाही, ते सगळं काढून ठेवलं. आता म्हणले, छान, आता जावा, तुम्ही पुढे जा, आम्ही मागणं येतो. कारण तुम्ही आधी गेलो तर आम्ही प्रवेश करून उपयोग आहे. म्हणजे तुम्ही पुढे जा. आणि रुक्मिणी मातेने रूप घेतलं हो चंद्रेचं. डोक्यामध्ये फुलाची वेणी. कसं रूप घेतलं? वेणी फुलांची घालून शक्ती आंबाडा आदिशक्ती. पचंग घालून लुगडे ल्याली कंठा पिवळी माती. झाली श्री अंबा कोलाटीन जगदंबा. झाली श्री अंबा कोलाटीन जगदंबा. वेणी फुलांची घालून शक्ती आंबाळा आदिशक्ती. वेणी फुलांची घालून शक्ती आंबाळा आदिशक्ती. पचंग घालून लुगडे ल्याली कंठा पिवळी माती. कंठा पिवळी माती, कंठा पिवळी माती. झाली श्री अंबा कोलाटीन जगदंबा. वेणी फुलांची घालून शक्ती आंबाडा आदिशक्ती. पचंग घालून लुगडे ल्याली कंठा पिवळी माती. झाली श्री अंबा. झाली श्री अंबा कोलाटीन जगदंबा. कोलाटीन झाली हो साक्षात जगन्माता. कोलाटिनीचं रूप घेतलं, डोंबाऱ्याचं रूप घेतलं. आणि नुसतं रुक्मिणी मातेनीच नाही, भगवंतानी सुद्धा डोंबाऱ्याचा वेश घेतला. लाखा नामे भक्त जाहला. लाखा नामे भक्त जाहला पुरी माझी तो जाना. लाखा नामे लाखा नामे भक्त झाला. लाखा नामे भक्त झाला पुरी माझी तो जाना. पुरी माझी तो जाना. लाखा
भक्तासाठी डोंबारी तो, भक्तासाठी डोंबारी तो, भक्तासाठी डोंबारी तो, झाला यादव राणा झाला यादव राणा. भक्तासाठी डोंबारी तो, भगवंतानी डोंबाऱ्याचं रूप घेतलं भक्तासाठी. कुणासाठी? भक्तीपाशी देव घाली तसे उडी. भक्तासाठी डोंबारी झाला. चंद्रा गेली पुढं. बाबा हाक मारली झोपडीच्या बाहेर उभं राहून. कोण? मी चंद्रा. का आलीस? चंद्रा म्हणते बाबा तुम्ही म्हणाला होतात मोठ्या माणसांचं म्हणजे वागणं मोठं मोठं दिसत असलं तरी वागणं वेगळं, बोलणं वेगळं, दाखवणं वेगळं. मला कळलं, पश्चाताप झाला, परत आले. लाखा कोल्हाटी म्हणाला पश्चाताप झालाय ना, परत आलीस ना, ठीक आहे ये. आता तुमचा खेळ सुरू होईल. मी गेल्यापासून तुम्ही अन्न पाणी सोडलंय. लाखा म्हणाला आलीस ठीक झालं, पण म्हणले आता खेळ होणार नाही, कारण ढोलकी वाजवायला माझ्या अंगात ताकद कुठं आहे. तू आलीस खराय, पण ढोलकी वाजली पाहिजे ना, माझ्या अंगात ताकद नाही, त्यामुळे खेळाचं मी काही सांगत नाही. तेवढ्यात लाखा कोल्हाटी इथंच राहतात का? कोण आहे? म्हटलं मी ढोलकी वादक. आजऱ्यामध्ये गेलो होतो, कळलं लाखा कोल्हाट्याची मुलगी पळून गेली होती, परत आली आहे. लाखा म्हणाला जास्त बोलू नकोस, पळून गेली होती परत आली, मर्यादेत राहा. तुला कसं कळलं? कीर्तनकार बुवानी सांगितलं. बुवा लोकांना हेच उद्योग असतात. जय जय. म्हणलं चंद्रा परत आली आहे, ढोलकी वाजवायला आता लाखा कोल्हाटीच्या अंगात ताकद नाही, म्हणून ढोलकी वादक पाहिजे म्हणून आलोय. लाखा म्हणाला येते का ढोलकी वाजवायला? अहो मला सांगा, त्या भगवंतानी ढोलकी वाल्याला ढोलकी सकट निर्माण केलं, त्याला ढोलकी वाजवायला येणार नाही? नाही तरी तो आमची इतक्या वेळा ढोलकी वाजवतो तरी आम्हाला कळत नाही वाजवलेली. मग तो ढोलकी वाजवणार नाही का? कोपऱ्यातली ढोलकी घेतली, एक थाप मारली, कळलं म्हणले शीतावरनं भाताची परीक्षा, उद्यापासून खेळ सुरू. आणि खेळ सुरू झाला. रुक्मिणी माता दोरीवर नसते आहे, परमात्मा जगन्नाथाच नाथ भगवान गोपालकृष्ण कोलाट्याच्या रूपामध्ये, डोंबाऱ्याच्या रूपामध्ये ढोलकी वाजवतायत. आणि हा लाखा कोलाटी खाली बसून खेळ बघतोय. भरपूर गर्दी हो, पूर्वीपेक्षा. किती गर्दी? पूर्वीपेक्षा. साक्षात जगन्माता दोरीवर नसते आहे, जगन्नाथ ढोलकी वाजवतोय. आणि खेळ बघायला पूर्वीपेक्षा गर्दी, पूर्वीपेक्षा गर्दी. राजकुमार फिरत फिरत आला, त्यानं गर्दी बघितली. अरे म्हणले पूर्वी माझी चंद्रा होती तेव्हा गर्दी होती, आता कसली गर्दी? कोलाट्याचा खेळ चालू आहे. हा म्हणाला माझी चंद्रा नाचायची तेव्हा गर्दी असायची. अहो म्हणले चंद्राच नाचतीये. राजपुत्र म्हणला चंद्रा नसतीये, आत्तापर्यंत ती महालाच्या बाहेर गेली नाही म्हणतीये, आणि नाचती कसं? अहो म्हणले तुम्हाला फसवत असेल, चंद्राच नाचतीये. राजपुत्र म्हणाला बघूया तरी. आणि म्हणून त्यांनी बघितलं, दोरीवर नाचणारी हो. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया. आली कोलाटीन खेळाया. विश्वात बांबूसाचार आहेत, केवळे तोर मिळाया ती जशी. आली कोलाटीन रंगासी, आली कोलाटीन रंगासी. राजपुत्राने बघितलं चंद्राच दोरीवर नाचतीये. राग आला, रागाने महालात आला, बघतोय तर चंद्रा घरात. म्हटलं माझ्या आधी आलीस? ही म्हणाली गेली आहे कुठं?
म्हणलं खोटं बोलू नकोस, आत्ता मी तुला दोरीवर नाचताना बघितलं. हां, खोटं बोलतीस, गुपचूप जातीस, दोरीवर नाचतीस. शेवटी स्वभाव जात नाही. आधी होता पाग्या, पण आधी होता ग्राम जोशी, त्याला केलं कलेक्टर, पण त्याचं पंचांग जाईना, मूळ स्वभाव जाईना. त्याला राजा केलं तरी स्वभाव जात नाही. म्हणले तू डोंबारी कोलाटीन ते कोलाटीन गुपचूप जातीस होय. राग आला, रागाने बोलू लागला. चंद्रा म्हणते मी गेलेच नाही, तरी राजपुत्र बोलतोय, रागाने बोलतोय. काहीतरी बघितलं असेल. कोण असेल मग? माझ्यासारखी दिसणारी, माझं रूप येणारी. माझे वडील ज्याची भक्ती करतात तो जगन्नाथ तर नसेल? बघूया. आणि चंद्रा राजपुत्राला घेऊन तिथं आली. दोरीवर रुक्मिणी माता नाचते चंद्राच्या रूपामध्ये. जगन्नाथ ढोलकी वाजवतोय आणि त्या गर्दीतनं वाट काढत चंद्रा आली. बघितलं, कोण आहे? हाय हाय ही कोण खेळते अभिनव वेल्लाळा. हाय हाय ही कोण खेळते अभिनव वेल्लाळा. माझ्या वेशे माझ्या रूपे आली वनमाला. मी कन्याला जवती या अन्याला वन्या. बघून येला खचित वाटेल लज्जा मदनाला. माझ्या वेशे माझ्या रूपे आली वनमाला. हाय हाय ही कोण खेळते? कोण आहे ही? माझ्या वेशात माझ्या रूपात. गर्दीतनं वाट काढत राजपुत्राचा हात सोडला. गर्दीतनं वाट काढत पुढे आली. लाखा कोलाटी बसलेला जगन्नाथ भगवान ढोलकी वाजवतायत. जगन्माता दोरीवर नसती आहे. चंद्रेनं बघितलं, बाबा हाक मारली. लाखा कोलाटी म्हणला दोरीवर नाचणारी आणि इकडून हाक कोण मारतय? बघतोय चंद्रे तू, मग दोरीवर कोण नाचतंय? रुक्मिणी मातेने बघितलं खऱ्या चंद्रेला. आता म्हटले थांबून काय उपयोग, एक्झिट व्हायची वेळ झाली. 11:30 झाले. बरं सकाळी परत जायचं आहे गावाला. चंद्रा म्हणाली, बाबा कोण आहे? रुक्मिणी मातेने बघितलं चंद्रेला आणि दोरीवर अंतर्धान पावली. भगवान म्हणाले ही गेली, मी अडकलो. गळ्यातनं ढोलकी काढली, खाली ठेवली आणि अंतर्धान पावणार. लाखा कोलाट्यांनी बघितलं, थांब, कोण आहेस तू? कोण आहेस? थांब, माझा जगन्नाथ तर नाहीस? माझा जगन्नाथ तर नाहीस ना? या रूपात आलास होय? या रूपात आलास का रे? या रूपात आलास कशासाठी? भक्तासाठी. डोंबारी तो झाला यादव राजा. लाखा म्हणाला आता आलाच आहेस, मग हे रूप कशाला? निज रूप दाखवा हरी दर्शनास या हो. निज रूप दाखवा. आता निज रूप दाखवा. आता रूप बदला. श्रवणी मनोहर मकर कुंडले हास्य मधुर रंग. हरिहा आनंदाचा कंद. आनंदाचा कंद हरिहा कृष्ण सखा गोविंद. भगवंतानी निजरूप दर्शन लाखा कोलाट्याला दिलं. लाखा कोलाट्याच्या जीवनाचं कल्याण झालं, साधलं. कशासाठी? भगवंत धावून येतो. कुणासाठी येतो? भक्तासाठी, लाखा कोलाट्यासाठी. डोंबारी झाला. का झाला? तुकाराम महाराज मूळ पदामध्ये म्हणतात, आज नवरात्रानिमित्त आपल्या आजऱ्या गावामध्ये कीर्तन सेवा. पुन्हा दुसऱ्यांदा कीर्तनासाठी आजऱ्यामध्ये आलोय. या देवीच्या मंदिरामध्ये, या रवळनाथाच्या मंदिरामध्ये ही कीर्तन सेवा आहे. मंदिराचं जीर्णोद्धाराचं कार्य चालू आहे. पुढच्या वर्षीपर्यंत मंदिराच्या सभा मंडप तयार होईल, तिथं कीर्तन होईल अशी अपेक्षा
भगवंताच्या चरणी करूया. सर्वांना उत्तम आयुर आरोग्य ऐश्वर प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करूया. आमचे हे दोन्ही साथीदार तोडकर सर संवादिनीला, तबल्याला रंबाळे सर, दोघांनी छान साथ दिली. यांनाही आणि आपणा सर्वांनाही उत्तम आयुर आरोग्य ऐश्वर प्राप्त होऊ दे. रवळनाथाच्या चरणी प्रार्थना करूया. मूळ पदात भक्तिपाशी देव घालितसे उडी, भक्तिपाशी देव घालितसे उडी, भक्तिपाशी देव घालितसे उडी. दूत असे गोडी अर्जुनाची, अर्जुनाची दूत असे गोडी अर्जुनाची, भक्तिपाशी देव घालितसे उडी. तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी, तुका म्हणे माझी तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी, तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी, वेगी घाली उडी नारायण नारायण. भक्तिपाशी देव घालितसे उडी, भक्तिपाशी देव, भक्तिपाशी देव, भक्तिपाशी देव घालितसे उडी. भगवंताच्या चरणी रवरनाथाच्या चरणी अर्पण करतो. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, नाम घोषे पातका होय होळी. कीर्तन कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा उवाळा राघोबाचे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, निर्वे पूर्वे प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी नरके माळ. जय मंगल मूर्ती रत्न खचित भरा, तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुंकुम हिरे दडित मुकुट शोभतो वरा. जुडजुडती पुपुरे चरणीला दर्या. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन. लंबोधर पीतांबर फणीवर वंदना, सरळ शुंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटला हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन. जय देव जय देव जय रवळनाथा, आरती ओवाळू तुझ भगवंता. जय देव भगवंत तू आहेस आमचा, वरद हस्त तुझा प्रेमाचा. असू दे आमूच्या वरी कायमचा, राहू दे आमू वरी तू ऐसा. ऐसा तू आहेस आमूच्या भगवंता. जय देव जय देव जय जय देव जय देव. आजरे गावावरी वर्षत्रू आले, भुंग्याचे रूप तू धारण केले. शत्रूचे डोळे तू फोडून काढिले, रक्षण आमूचे ऐसे तू केले. ऐसा तू आहेस आमूच्या
म्हणजे गोरावा तुझा प्रिय भक्त सेवा करता करता सांडिले रक्त सामोरे वैसले त्याचे ते छत्र त्यावर तुझे नजर सक्त ऐसा तू आहेस आमुच्या जय देव जय देव जय रवळनाथा जय देव जय देव देव जय देव जय काय नवाच्या मनसेंद्रिय त्वा बुद्ध्यात्मना मात्रकृती स्वावात करो मी अज्ञान अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे सदा सर्वदा योग उपेक्षु नको गुणवंता आनंदा रघुनायका उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय जया वाटते रामदृष्टी असावी जया वाटते निर्गुणी ओळखावी जया वाटते पूर्ण शांती मिळावी तेने वृत्ती रामदासी धरावी जय जय रघुवीर श्री रवळनाथ भगवान की